नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू विप्राज लर्न ॲट होम. तर आज आपण स्टँडर्ड 6 मधला चॅप्टर 1 बघणार आहोत. बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री म्हणजेच भूमितीतील मूलभूत संबंध. तर सपोज एक सरफेस आहे आणि ह्याच्यावर असे 3 डॉट्स आहेत. आता मी ह्या डॉट्सना नावं देते पी, क्यू आणि आर. तर हे काय आहेत? पी, क्यू, आर जे डॉट्स दिलेले आहेत त्यांना आपण जॉमेट्रीमध्ये काय म्हणतो? पॉइंट्स किंवा मराठीत बिंदू. तर अ टायनी डॉट्स डिनोट अ पॉइंट. जो टायनी एकदम छोटासा असतो. आपण ज्यावेळी रांगोळी वगैरे काढतो तर आपण असे डॉट्सची रांगोळी काढतो, बरोबर आहे. तर हे सगळे जे डॉट्स असतात ना, नंतर हे असे जोडायला वगैरे, तर हे सगळे असतात ते पॉइंट्स असतात, बिंदू असतात. तर पॉइंट्स म्हणजे अ टायनी डॉट ऑन अ प्लेन सरफेस, किंवा बिंदू म्हणजे जो छोटासा ठिपका असतो दिलेला प्रतलावर, त्याला बिंदू म्हणतात. तर आपण आता हे पॉइंट किंवा बिंदूला लिहितो कसं मॅथ्समध्ये? आता सपोज इथं माझ्या या सरफेसवर 3 पॉइंट्स आहेत, पी, क्यू आणि आर. तर याला लिहिताना असं लिहितात, पॉइंट पी, ठीक आहे. दुसरा पॉइंट क्यू आणि याला पॉइंट आर. तेच मराठीत कसं लिहिणार? बिंदू पी, बिंदू क्यू आणि बिंदू आर. आणि जॉमेट्री किंवा जो भूमितीतला जो सगळ्यात छोटा पार्ट आहे ना, तो पॉइंट आहे. पॉइंट हा सगळ्यात छोटा असतो. म्हणजे पॉइंट्सपेक्षा स्ट्रेट लाईन, व्हर्टिकल लाईन सगळे मोठे असतात. पॉइंट सगळ्यात छोटा पार्ट असतो, ठीक आहे. आता दुसरं बघू आपण. लाइन सेगमेंट्स और लाइन्स. पुन्हा आपण असा एक सरफेसच घेऊ. सपोज हा सरफेस आहे आणि ह्या सरफेसवर माझ्याकडे 2 पॉइंट्स आहेत, पॉइंट ए आणि पॉइंट बी. आणि ह्या 2 पॉइंटना मी एका स्ट्रेट लाईननं जोडलं, ठीक आहे. तर ही जी लाईन बनते फ्रॉम पॉइंट ए टू पॉइंट बी, त्याला म्हणतात लाईन सेगमेंट और लाईन सेगमेंट. खरं हिते तर ही 2 पॉइंट्सच्या मधल्या लाईनला लाईन सेगमेंट. खरं ही आपण बियॉन्ड दिस पॉइंट अशी पण वाढवू शकतो दोन्हीकडे, बरोबर आहे. तर कुठेपर्यंत वाढवू शकतो? त्याला काही लिमिट नाही. जेवढा सरफेस मोठा असेल तेवढा आपण वाढवू शकतो, बरोबर आहे. तर ही जे अशी दोन्ही साईडला ही लाईन एक्सटेंड होऊ शकते दोन्हीकडे पण. जितका मोठा सरफेस असेल तेवढी एक्सटेंड होऊ शकते. खरं ह्या दोन्हींच्या मधला जो ए आणि बी पॉइंटला जोडणार आहे त्याला आपण म्हणतो लाईन सेगमेंट. म्हणजे स्ट्रेट लाईन joining 2 points. कोणते 2 पॉइंट्स? पॉइंट ए आणि पॉइंट बी ला. पॉइंट्स ए अँड बी. That line is called as line segment. आता लाईन सेगमेंटलाच मराठीत काय म्हणतात? रेषाखंड. रेषाखंड किंवा लाईन्स म्हणजे रेषा, बरोबर. तर मराठीत याची काय व्याख्या येईल? हा एक बिंदू आहे, बिंदू ए आणि बिंदू बी. तर ह्या दोन बिंदूंना जोडणाऱ्या
जोडणाऱ्या ह्या सरळ लाईनीला आपण रेषाखंड म्हणतो. आणि ही जी सरळ लाईन आहे ही ह्या दोन्ही बिंदूंच्या बाहेर पण आपण पुढे अशी नेऊ शकतो, बरोबर आहे. तर त्या पूर्ण लाईनला रेषा म्हणतात. तर आता रेषाखंड किंवा लाईन सेगमेंट आहे ना, तो दोन पॉइंट्सना जोडतो किंवा दोन बिंदूंना जोडतो, ए आणि बी. तर त्याला आपण डिनोट करताना कसं डिनोट करतो, आता सपोज ही माझी लाईन सेगमेंट आहे ए बी किंवा रेषाखंड ए बी आहे, तर त्याला आपण लिहिताना लिहितो सेक ए बी असं लिहितो. दोन पॉइंटच्या मधल्या लाईनला सेक ए बी किंवा तेच मराठीत लिहिताना रेष ए बी. म्हणजे हा जो रेषाखंड आहे दोन पॉइंटच्या मधला त्याला आपण रेष ए बी किंवा सेक ए बी म्हणतो. आता फॉर एक्झाम्पल मी आता ह्या प्लेनच्या बाहेर एक लाईन काढते. ही अजून एक लाईन आहे पी आणि हे दोन क्यू, दोन पॉइंट आहेत त्या लाईनवरचे. तर मी ह्या लाईनला हा पी क्यू हा सेगमेंट झाला, मतलब सेक पी क्यू किंवा रेष पी क्यू झाली. खरे ही जी पूर्ण लाईन आहे त्याला मी स्मॉल लेटरनं पण लिहू शकते. आता हे स्मॉल मी एल लिहिलं तर एल ह्या पूर्ण लाईनला डिनोट करतं. ज्यावेळी दोन पॉइंट्सने आपण लिहितो त्यावेळी कॅपिटल लेटर्स वापरायचे किंवा अक्षर वापरायची, आणि ज्यावेळी पूर्ण लाईनलाच नेम देतो त्यावेळी स्मॉल लेटर्स वापरायचं. तर आपण ह्याला असंही लिहू शकतो. आता ह्याच लाईन सेगमेंटला लिहायचं असेल ना तर आपण असं लिहू शकतो सेक पी क्यू किंवा और सेक क्यू पी, पी क्यू किंवा क्यू पी, कोणत्याही साईडला चालेल कारण दोन्ही साईडला ते एक्सटेंड होते, बरोबर आहे. किंवा जर लाईन डिरेक्टली लिहायची तर लाईन एल असंही लिहिता येतं. तेच इथे मराठीत लिहायचं झालं तर काय येईल रेष पी क्यू किंवा पी क्यू किंवा क्यू पी, क्यू कडून पी कडे रेष क्यू पी किंवा रेष एल, रेषा एल असं लिहू शकतो. आता ह्या ज्या दोन पॉइंट्स ना ए आणि बी किंवा पी आणि क्यू ह्या दोन पॉइंट्सना जोडणाऱ्या लाईनला आपण म्हणतो लाईन सेगमेंट किंवा रेष ए बी. खरं हे जे एंडचे पॉइंट्स आहेत म्हणजे इथे पॉइंट ए किंवा पॉइंट बी, ते जो एंडचे दोन पॉइंट्स आहेत ना त्यांना म्हणतात एंड पॉइंट्स. एंड पॉइंट्स त्यालाच मराठीत म्हणतात अंतबिंदू. अंतबिंदू म्हणजे ज्या लाईन सेगमेंटचे जे एंड दोन्ही एंडिंगचे जे पॉइंट्स आहेत त्यांना म्हणतात एंड पॉइंट्स किंवा अंतबिंदू. म्हणजे इथे येणार ए आणि बी, इथे येणार पी आणि क्यू. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट पॉइंट बघणार आहे रेज. रेजलाच मराठीत म्हणतात किरण. किरण किरण जे सूर्यकिरण किंवा बॅटरीचे जे किरण असतात. सपोज मी इथे एक सूर्य ड्रॉ करते, सन. तर सन कडून आपल्याला सनरेज येतात, बरोबर, कारण सन हा लाईट देतो आपल्याला. किंवा एक बॅटरी ड्रॉ करते. तर बॅटरी ज्यावेळी आपण ऑन करतो तर त्याचा कसा प्रकाश येतो, असा येतो, सगळीकडून प्रकाश येतो, बरोबर आहे. तर ही सूर्यकिरण किंवा ही बॅटरीची किरण जे असतात ती काय करतात, कुठल्या तरी एका पॉइंट पासून स्टार्ट होतात आणि इकडे त्यांना लिमिट नसतं. म्हणजे त्या डिरेक्शन मध्ये ते कंटिन्युअसली जातात. ह्या पॉइंट पासून स्टार्ट होतात तर इकडे कंटिन्युअसली जातात, बरोबर आहे. तर मग रेज म्हणजे काय, रेज स्टार्ट फ्रॉम अ पॉइंट, रेज
start from a point and go forward continuously in one direction. एका पॉइंट पासून ते स्टार्ट होतात आणि कंटिन्युअसली पुढे जात राहतात. हा सन रेज घ्या किंवा बॅटरी रेज घ्या, ते एका पॉइंट पासून कुठल्या तरी स्टार्ट होतात आणि कंटिन्युअसली पुढे जात असतात. बरोबर आहे. तर तेच मराठीत जर म्हणायचं असलं तर सूर्यकिरण आहेत ते एका बिंदूपासून स्टार्ट होतात, एका बिंदूपासून सुरुवात होऊन सर्व दिशांना पुढे जातात. बरोबर आहे. सर्व दिशांना पुढे जातात. म्हणजे सन जरी असेल, सनचा हा जरी सरफेस असेल, प्रतल असेल, तरी तिथे कुठला तरी पॉइंट आहे, तिथून ते रेस स्टार्ट होतात. बरोबर आहे. आणि त्या पॉइंट पासून स्टार्ट होऊन ते असे पुढे जातात. तर मग रेस किंवा किरण आपण जॉमेट्रिक भूमितीत कसं दाखवू शकतो? हा त्याचा स्टार्टिंग पॉइंट असेल कोणता तरी पी आणि ते असे जातील. बरोबर आहे. हा सपोज क्यू पॉइंट आहे आणि ह्या साईडला म्हणजे एक त्याचं ओरिजिन फिक्स असतं, कुठून ते स्टार्ट होणार आहेत ना ते फिक्स असतं आणि ह्या साईडला कंटिन्युअसली जातात. तर हा जो स्टार्टिंग पॉइंट असतो जिथून रेस स्टार्ट होतात किंवा जिथून किरण स्टार्ट होतात, सुरुवात होते त्यांची, त्यांना म्हणतात ओरिजिन किंवा आरंभ बिंदू. आरंभ बिंदू, स्टार्टिंग जो रेचा पॉइंट असतो त्याला ओरिजिन किंवा आरंभ बिंदू म्हणतात. तर ह्या रे मध्ये हा जो पी क्यू रे दाखवलेला आहे त्याच्यामध्ये ओरिजिन काय आहे? पी आहे. पी क्यू ओरिजिन असू शकत नाही कारण क्यूच्या साईडला तो कंटिन्युअसली पुढे जातो. बरोबर आहे. मग आरंभ बिंदू किंवा ओरिजिन इकडे पॉइंट पी आहे. बिंदू पी इज द ओरिजिन, पॉइंट पी इज द ओरिजिन आणि बिंदू पी हा आरंभ बिंदू आहे. आणि ह्याला जर आपल्याला लिहायचं झालं तर आपण कसं लिहू शकतो? आता हा माझा रे किंवा किरण आहे, तर त्याला मी कसं लिहू शकते? रे पी क्यू. बरोबर आहे. पी पासून स्टार्ट होतो आणि क्यूच्या साईडला जातो. किंवा किरण पी क्यू. खरं तेच आपण उलट लिहू शकतो का? असं लिहू शकतो का? रे क्यू पी किंवा किरण क्यू पी असं लिहू शकतो का? नाही लिहू शकत. हे रॉंग आहे. कारण क्यू त्याचा स्टार्टिंग पॉइंट नाहीये, आरंभ बिंदू नाहीये. क्यू पी आरंभ बिंदू आहे आणि क्यूच्या साईडला ते कंटिन्युअसली जातात. तर आपल्याला रे पी क्यू किंवा किरण पी क्यू असंच लिहावं लागेल. ठीक आहे. तर आपण असं म्हणू शकतो की रे पी क्यू इज नॉट सेम ॲज रे क्यू आर. हे दोन्ही सेम नाहीये. पी क्यू लिहू शकतो, दिस इज करेक्ट, दिस इज रॉंग. किंवा किरण पी क्यू हे किरण क्यू आर, हे दोन्ही इक्वल नाहीये. क्यू आर, किरण क्यू आर आपण लिहूच शकत नाही कारण क्यूच्या साईडला त्याचा स्टार्टिंग पॉइंट किंवा आरंभ बिंदू नाहीये. क्यूच्या साईडला ते एंडलेसली पुढे चाललेलं आहे. बरोबर आहे. आता आपण नेक्स्ट पॉइंट बघू. प्लेन्स. हा, प्लेन्सच्या आधी आणखी एक, सपोज असं एक माझ्याकडे प्लेन आहे किंवा प्रतल आहे आणि त्याच्या असे भरपूर सारे पॉइंट्स आहेत. ठीक आहे. ह्या प्लेनवर भरपूर सारे असे छोटे छोटे पॉइंट्स आहेत. तुम्हाला जर नावं द्यायचे असतील तर नावं पण देऊन घ्या. पॉइंट ए बी सी डी ई एफ जी अँड एच. तर एवढे हे पॉइंट्स झाले. तर जर ह्याच्यात आपण बघितलं कोणतेही दोन पॉइंट घ्या, सपोज मी पॉइंट डी आणि पॉइंट जी घेतला, तर ह्या दोन्हींच्या मध्ये किती स्ट्रेट लाईन किंवा किती रेषाखंड काढू शकतो आपण?
एकच काढू शकतो. तर 2 पॉइंटच्या मध्ये आपण ओनली 1 रेषाखंड काढू शकतो. ठीक आहे, कोणतेही 2 घ्या, बाकी ए आणि सी घेऊन बघा एकच रेषाखंड काढता येतो, किंवा ई आणि एफ घ्या एकच रेषाखंड काढता येतो. बरोबर आहे. तर 2 पॉइंटच्या मध्ये 1 अँड ओनली 1 लाईन सेगमेंट कॅन बी ड्रॉन. 2 बिंदूंच्या मध्ये एकच रेषाखंड काढता येऊ शकतो. आता सपोज हे तर मी असे रॅन्डमली घेतले, तेच माझे 3 पॉइंट्स, 3 किंवा 3 पेक्षा जास्त पॉइंट्स एकाच लाईनवर आहेत. पॉइंट पी, पॉइंट क्यू अँड पॉइंट आर. हे तिन्ही पॉइंट सपोज एकाच लाईनवर आहेत. तर ह्या 3 पॉइंट्स ना, जे पण पॉइंट्स हे 3 काय, हे मध्ये मध्ये पण भरपूर सारे पॉइंट्स असतील, खूप सारे पॉइंट्स मिळून लाईन बनते, खूप सारे बिंदू मिळून रेषा बनते. बरोबर आहे. तर 3 किंवा त्याच्यापेक्षा जास्त पॉइंट जे एकाच लाईनवर असतात त्यांना कोलिनियर पॉइंट्स म्हणतात. का म्हणतात कोलिनियर पॉइंट्स? कारण ते एकाच लाईनवर आहेत. लिनियर म्हणजे लाईन, तर एका लाईनवर असणाऱ्या पॉइंट्सना कोलिनियर पॉइंट्स म्हणतात. त्यालाच मराठीत काय म्हणतात? एक रेषीय बिंदू. एक रेषीय बिंदू, एका रेषावर असणाऱ्या बिंदूंना एक रेषीय बिंदू असे म्हणतात. खरं ते किती पॉइंट्स पाहिजे? कमीत कमी 3 पाहिजेत, 3 किंवा त्याच्यापेक्षा जास्त. ठीक आहे. आता त्याच्या पुढचं सपोज एक लाईन आहे पी, क्यू आणि आर, असे 3 पॉइंट्स आहेत त्या लाईनवर, आणि इकडे आणखी एक पॉइंट आहे एस. तर आता हे मला 4 पॉइंट्स दाखवायचे आहेत. पी, पॉइंट क्यू, पॉइंट आर आणि पॉइंट एस, म्हणजे हे 4 बिंदू दाखवायचे आहेत. तर जे पॉइंट जे एकाच लाईनवर नसतात, एकाच रेषेवर येत नाहीत, अशा पॉइंट्सना नॉन कोलिनियर पॉइंट्स म्हणतात. एकाच लाईनवर येणाऱ्यांना कोलिनियर पॉइंट्स किंवा एक रेषीय बिंदू म्हणतात, आणि एका लाईनवर सगळे पॉइंट जर येत नसतील तर त्यांना नॉन कोलिनियर पॉइंट्स असं म्हणतात. म्हणजे नैकरेषीय. नैकरेषीय म्हणजे न एकरेषीय बिंदू, जेच एका रेषेवर नाहीयेत असे बिंदू, म्हणून नैकरेषीय. ठीक आहे, समजलं तुम्हाला? एका लाईनवर जर कमीत कमी 3 बिंदू आले किंवा त्याच्यापेक्षा जास्त आले तर त्यांना म्हणतात कोलिनियर पॉइंट्स, आणि जर एकाच लाईनवर सगळे पॉइंट्स किंवा बिंदू येत नसतील तर त्यांना नॉन कोलिनियर पॉइंट्स किंवा नैकरेषीय बिंदू असं म्हणतात. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट बघू प्लेन्स. प्लेन्स किंवा त्यालाच मराठीत प्रतल म्हणतात. प्रतल. तर तुमच्या घरात टेबल असेल तर टेबल कसा असतो? आपण इथे एक टेबल ड्रॉ करू. माझी ड्रॉइंग इतकी चांगली नाही आहे. हा टेबल. तर टेबलचा जो वरचा सरफेस असतो तो काय असतो? सपाट असतो. बरोबर. तर त्याला म्हणतात प्लेन, प्रतल. कोणती पण सपाट जी, आता आपली रूम आहे तर रूमचा हा सरफेस सपाट आहे तर त्याला म्हणायचं प्लेन किंवा प्रतल. मग ते जॉमेट्रिक किंवा भूमितीत दाखवताना कसं दाखवतात? असा एक रेक्टँगल किंवा स्क्वेअर काढा. त्याला इकडे 4 साईडला एरोज, कारण तो कोणत्याही साईडला एक्सपांड होऊ शकतो. बरोबर आहे, सरफेस आहे त्यामुळे. आणि त्याला H न डिनोट करायचं.
तर प्लेन्स म्हणजे काय, प्रतल म्हणजे काय, एनी फ्लॅट सरफेस इज कॉल्ड एज प्लेन्स इन मॅथ्स. किंवा मराठीत सपाट पृष्ठभाग, ज्याचा पण सपाट पृष्ठभाग आहे त्या पृष्ठभागाला प्रतल असं म्हणतात. तर इथे जो आता आपण प्रतल ड्रॉ केलेला आहे, प्लेन ड्रॉ केलेला आहे, तो कोणत्या नावानं आपण इथे दिलेला आहे, एच. तर ह्याला आपण असं लिहू शकतो प्लेन एच किंवा मराठीत प्रतल एच. आणि हे जे ॲरो कशासाठी दाखवले की हे इनफायनाइट डिरेक्शन मध्ये जातं, कितीही मोठं होऊ शकतं. तर arrows are shown to show that this plane can be extended in infinite direction. प्रतल सर्व दिशांना अमर्याद जाऊ शकतं, म्हणून हे ॲरो दाखवतात. ऍक्च्युअल ज्यावेळी आपण प्लेन्स किंवा प्रतल्स काढतो ना, त्यावेळी हे ॲरो ड्रॉ करत नाही. हे आता फक्त शिकण्यासाठी की प्लेन म्हणजे काय असतं किंवा प्रतल म्हणजे काय असतं, कारण ते सगळ्या बाजूंना असं एक्सपांड होऊ शकतं, म्हणून इथे ॲरो काढून दाखवलेलं आहे. तर मला असं वाटतंय की आज आपण काय काय शिकलो. पॉइंट्स म्हणजे बिंदू, लाईन सेगमेंट्स, रेषाखंड किंवा रेषा, त्यानंतर कोलिनियर पॉइंट्स, नॉन कोलिनियर पॉइंट्स कशाला म्हणायचं, कोलिनियर पॉइंट्स कशाला म्हणायचं, 2 पॉइंट्समधून आपण किती रेषा काढू शकतो किंवा 2 बिंदूमध्ये किती रेषा काढू शकतो, आणि प्लेन्स किंवा प्रतल. बरोबर आहे. तर मला असं वाटतं की तुम्हाला आलेला समजलं असेल, लक्षात आलं असेल मी काय शिकवलं ते. नसेल समजलं आणखी एकदा व्हिडिओ बघा आणि थोडंसं स्वतःच्या नोट्स काढायचा प्रयत्न करा. मी माझ्या नोट्स पाठवेनच तुम्हाला ग्रुपवरती. आणि ह्याच्या आता हा जो सेक्शन झाला ना, ह्याच्या खाली तुम्हाला एक्सरसाइज असणार आहे. मला वाटतं की 1.1 असेल. तर ती एक्सरसाइज तुम्ही सोडवण्याचा, सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. तर त्याच्यातूनही तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला किती समजलेलं आहे ते. तर एक्सरसाइज नक्की सॉल्व करा. जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत व्हिडिओ पहिला बघा आणि त्याच्यानंतर एक्सरसाइज सॉल्व करा. ठीक आहे. आणि ह्याच्या पुढचा जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. पहिला हा बेसिक जो आहे, बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री किंवा भूमितीतील मूलभूत संबंधातला हा जो बेसिक पार्ट आहे ना, तो पहिला समजून घ्या, एक्सरसाइज करा आणि मग नेक्स्ट लेक्चरला आपण त्याच्या पुढचा पार्ट बघू. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ ऐकलेला असेल तर खाली जे व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब म्हणून बटन दिलेलं आहे ते प्रेस करायला विसरू नका. बेल आयकन पण प्रेस करा. आणि जर तुमचे काही डाऊट्स असतील की मी जे काही शिकवलं ते नाही समजलं तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की मेन्शन करा. आपण नेक्स्ट लेक्चरला ते कवर करू. थँक्यू. टेक केअर. बाय.